Start. Hello everyone, welcome to LP BMW Kaleidoscope, a live podcast series initiative by लेवा पाटीदार भातृमंडळ वाकड. सो मित्रांनो, एखाद्या कलायडोस्कोपच्या विविध रंगी छटांप्रमाणे या ज्ञानाच्या कलायडोस्कोपमध्ये आपण विविध क्षेत्रातील एक्सपर्ट्सला गेस्ट म्हणून बोलवणार आहोत आणि दर महिन्यातील एका रविवारी लाईव्ह पॉडकास्टच्या स्वरूपात हे सेशन्स असणार आहेत. मग यामध्ये आपल्याकडे मेडिकल, आर्ट्स, सायन्स, टेक्नॉलॉजी, करिअर गायडन्स, चिल्ड्रन वेलफेअर, सोशल वर्क अशा विविध क्षेत्रातील दिग्गज एक्सपर्ट म्हणून आपल्याकडे येतील आणि आपण त्यांच्यासोबत सगळ्यांनाच उपयोगी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सायंटिफिक, ट्रस्टवर्दी आणि तरीही सर्वसामान्यांना सोप्या शब्दात समजेल अशी माहितीबद्दल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज जागतिक महिला दिन याच्या निमित्ताने विमेन्स स्पेशल एपिसोड आपण अरेंज केलेला आहे. सो नमस्कार, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी, कन्सल्टंट फिजिशियन अँड आय डी स्पेशलिस्ट प्रॅक्टिसिंग इन पुणे आणि LP BMW कलायडोस्कोपच्या मेडिकल कॉन्व्हर्सेशनसाठीचा आपला होस्ट. तर आज आपल्याला गेस्ट म्हणून डॉक्टर अश्विनी सोहन नारखेडे, ज्या आपल्या क्षेत्रातील प्रथितयश गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेटिक सर्जन आहेत, त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे आणि ससून हॉस्पिटल इथून MBBS, त्याचप्रमाणे वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर इथून MS गायनेकोलॉजी केलेले असून जर्मनीतनं त्यांनी ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक गायनॅक सर्जरीचे ट्रेनिंग घेतले. त्याचसोबत UAEतनं रिप्रोडक्टिव्ह एंडोक्रायनॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. तर अश्विनी मॅडम आपल्याला माहीत असलेल्या ओम नेत्रालय व स्त्री क्लिनिक सांगवी आणि सयुरी हॉस्पिटल वाकड या 2 ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचसोबत कॉम्प्लिकेटेड केसेसच्या मॅनेजमेंटसाठी आपल्या एरियातील जवळच्या टर्शरी केअर हॉस्पिटल जसे ज्युपिटर हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल वगैरे त्या एम्पॅनल्ड आहेत. तर मॅडम, आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्यासोबत या सेशनमध्ये जॉईन झाल्याबद्दल खूप धन्यवाद आणि LP BMW कलायडोस्कोप तर्फे आपलं स्वागत. थँक्यू सो मच सर. आणि सर्वात पहिले मी म्हणेल की हॅपी वुमेन्स डे टू ऑल ऑफ यू अँड अस ॲज वेल. येस. तर मॅडम, आजच्या चर्चेकडे वळूया. तर आपण एकंदरीतच बघतो की आजकाल समाजात सर्वच क्षेत्रांमध्ये विमेन्स म्हणजे सगळ्या महिला आपल्या समाजातील भरपूर प्रगती करतायत आणि एज्युकेशन, करिअर या सर्व गोष्टी आपलं घर सांभाळून त्या खूप योग्य प्रकारे हँडल करतायत. पण यात कुठेतरी अजूनही महिलांचं आरोग्य हे काही बाबतीत थोडं दुर्लक्षित राहतं. म्हणून आपण गायनेकोलॉजिस्ट म्हणून जरी प्रेग्नन्सी, IVF आणि असे मुद्दे बरेच काही आपल्या डोक्यात येतात, पण एक सर्वसामान्य लेडीजसाठी होलिस्टिक हेल्थ या हिशोबाने काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज चर्चा करू. येस. तर सुरुवात करताना आता गेल्या जवळजवळ तुमच्या 2 डेकेड्सच्या तगड्या अनुभवामध्ये 15-20 वर्षापूर्वीच्या तुलनेत आजकाल काय असे वेगळे गायनेकोलॉजिकल इश्यूज घेऊन फिमेल्स तुमच्याकडे येत असतात? म्हणजे यात काही बदल झालाय का गेल्या 2 दशकांमध्ये? मी म्हणेल की नक्कीच मोठा बदल आहे. आधी एक 10-15 वर्षापूर्वी किंवा मी जेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा मला असं दिसून यायचं की एखादा डिसीज घेऊन पेशंट माझ्याकडे यायची. पण आजकालच्या या प्रॅक्टिसमध्ये मी पाहते की IT चे जे तरुण मुलं आहेत किंवा इव्हन त्यांचे आई-वडिलांबद्दल ते जास्त सजग आहेत. मुलांबद्दल, मुलींबद्दल ते सजग आहेत स्वतःच्या आणि दे कम फॉर गाईडन्स. म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर प्रिव्हेंटिव्ह काय करायला हवं, हाऊ अगदी टू बरोबर. प्रिपेअर फॉर इट. सो हा अप्रोच मला खूप आवडतो. म्हणजे टू बी अवेअर अबाउट युअर ओन हेल्थ, हे जे लॅकिंग होतं मागच्या वेळेस, मागच्या काही दशकांपूर्वी, आता ते वेगळं आहे. मे बी थोडासा मीडियाचा याच्यावर रोल असेल. छान आहे पण ते, की आय एम अप्रोच्ड फॉर दॅट केअर, प्रिव्हेंटिव्ह केअर आणि स्क्रीनिंग पर्पजेस. दॅट इज हॅट्स ऑफ टू दॅम ॲक्च्युअली. बरोबर. पण त्याचसोबत कधी काही असे आरोग्यविषयक लाइक सिम्प्टम्स, काही लक्षणं अशी असतात का, की जे तुम्हाला असं जाणवतं, की कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष होतंय? ॲक्च्युली खूप धावपळीच्या जीवनामध्ये ते ॲन्युअल चेकअप करतात. फार मोठ्या टेस्ट करतात. बट देन दे फेल टू इंटरप्रीट दोज टेस्ट. जेमिनायला विचारतात, ChatGPTला विचारतात. पण ॲक्च्युअली काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल अप्रोच काय पाहिजे, त्यांच्या बॉडीसाठी त्यांनी काय करायला हवं, हे ते डॉक्टरांना मे बी अपॉइंटमेंट अभावी किंवा टाईमच्या अभावी ते अप्रोच करत नाही किंवा दे आर नॉट दॅट अवेअर की अरे, आपण हे वेळेत सुधरून घेऊ. अर्थातच. सो आजच्या सारख्या आपल्या या अशा चर्चासत्रातनं आपला उद्देश हाच आहे, की अशा काही अगदी सटल आणि
खूप छोटी लक्षणं जी वर्षानुवर्ष बिल्डअप होत काहीतरी मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्याबद्दल आज आपण सर्वांना मार्गदर्शन करूया. अगदीच सर. सो एक ॲज अ फिजिशियन प्रॅक्टिस करताना मी बऱ्याचदा बघतो, की 9-10 या रेंजमधलं हिमोग्लोबिन जेव्हा येस. बायकांमध्ये दिसून येतं, एकंदरीत समज असा असतो, हां, हिचं तर वर्षानुवर्ष येस. आलं हां. हिमोग्लोबिन 9च असतं. येस, त्यात येस. काही वेगळं नाहीये. तर याबद्दल तुम्ही काय गाईडन्स कराल, की म्हणजे त्या हिमोग्लोबिनला काय आपण इम्पोर्टन्स दिला पाहिजे आणि ते करेक्ट करणं किंवा न करणं याचा त्या स्त्रीच्या ओव्हरऑल लाँग टर्म हेल्थवर, मग प्रेग्नन्सी आणि नंतरच्या काळात कसा इम्पॅक्ट होतो? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अँड दॅट इज द फर्स्ट पॉइंट आय ऑल्सो ट्राय टू चेक हं, की हं. हिमोग्लोबिन किती. ठीक आहे, मी वाचते आणि त्यांना सांगते की 9 आहे. सो आय एम वरीड अबाउट देम, बट दे आर सेइंग लाइक धिस इज माय हिमोग्लोबिन. हे वर्षानुवर्ष असंच आहे. म्हटलं नो, यू शुडंट बी एक्सेप्टिंग इट. त्याचे कारणं जाणून घ्या की हे नेमकं हिमोग्लोबिन कमी काय आहे. आणि हं, मोस्टली हं. इन विमेन मेन्स्ट्रुअल इश्यूज आर द बेसिक विच कॉज ट्रबल्स टू देम. आणि त्यांचं हिमोग्लोबिन लो असतं आणि त्यामुळे त्यांची एफिशियन्सी, त्यांना असणारे वीकनेसेस किंवा फटीग, स्लीपलेसनेस आणि इरिटॅबिलिटी, ओव्हरऑल एफिशियन्सी त्यांची कमी होते आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या फॅमिलीवर, सोसायटीवर नक्कीच होतो. सो डू नॉट ॲक्सेप्ट दॅट हिमोग्लोबिन ॲज सच की हां, लोच तर असतं. आता यात तुम्ही जे सगळे वेगवेगळे लक्षणं बोललात, त्याच्यात फटीग किंवा थकवा येस, हे एक फार कॉमन लक्षण असतं. म्हणजे कधी आपण म्हणतो, की मुलं लहान आहेत, रात्रीची झोप होत नाही. येस. कधी ऑफिसचं काहीतरी स्ट्रेस, कधी घरची कामं, कधी घरातल्या काही बाकी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. तर हा थकवा ज्यावेळी एखाद्या स्त्रीमध्ये असतो, तेव्हा त्याला असे काही रेड फ्लॅग्स आहेत का, की जे त्यासोबत असतील, तर त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि जे नसतील, तर कदाचित खरोखरच लॅक ऑफ रेस्ट वगैरेच त्याची कारणं असावीत? येस, खास करून स्त्रियांनी जर त्यांना हा कॉमन सिम्प्टम आहे, वीकनेस आहे, फटीग आहे, असं जर, तर पहा की त्याच्यासोबत बाकी काही इश्यूज तुम्हाला आहेत का? म्हणजे कॉमनेस्ट इश्यू, मला मेन्सेसमध्ये हेवी जातं का? किंवा मेन्सेस येतात पण खूप हेवी येतात, परत-परत येतात, दुखरे येतात. सेकंड, अंगावरचा पांढरा स्त्राव जातो का? पोटात कुठे दुखतंय पण मी ते निग्लेक्ट करतीये का? किंवा ब्रेस्टमध्ये गाठी आहे पण मी ते पाहिलेल्या नाहीयेत. किंवा सिम्पली मी दररोजचं जेवण पण वेळेवर घेत नाही आहे. न्यूट्रिशन माझं मी माझ्याकडे पाहत नाही आहे. आय एम लुकिंग फॉर की माझे मुलं नीट जेवतायत की नाही, माझ्या हसबंडला मी टिफिन वेळेवर दिला की नाही. पण मी केव्हा जेवतीये, कसं जेवतीये, शिळं खातीये की जंक फूड खाऊन घेतीये, कसंबसं कामाला पळायचं आहे, तिथल्या मेसमध्ये खातीये. दॅट इज नॉट ओके. यू नीड टू लूक फॉर इट की नेमकं काय रिझन आहे या ॲनिमियासाठी. नक्कीच आणि आणि आपण एकंदरीतच बघतो, की ओव्हरऑल कुटुंबाच्या प्रोग्रेसमध्ये जसा स्त्रियांचा हा मेजर रोल असतो. बिलकुल. सो नॅचरलीच त्यांचं हेल्थ इज अ मेजर थिंग व्हिच कॅन ॲक्चुअली मेक ऑर ब्रेक द बॅलन्स ऑफ अ फॅमिली. येस सर. सो आता आहाराबद्दल बोलताना हां. आजकाल कधी-कधी असं फार असतं, की अजूनही आपल्या सोसायटीमध्ये लार्ज प्रोपोर्शन ऑफ फिमेल्स दे आर प्युअर व्हेजिटेरियन्स. प्युअर व्हेज. आणि येस. काही फॅमिलीजमध्ये असं म्हटलं जातं, की तुला अमुक एक हेल्थ प्रॉब्लेम आहे म्हणून तू नॉन-व्हेज खा. हां. म्हणजे विच आय पर्सनली फील की इज नॉट रिक्वायर्ड. ओके. तर हिमोग्लोबिन वाढणं, एक ओव्हरऑल सर्टन लेव्हल ऑफ हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं, या हिशोबाने काही पर्टिक्युलर फूड आयटम्स आहेत ज्याकडे महिलांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी वेदर व्हेजिटेरियन, येस. नॉन व्हेजिटेरियन ॲज पर देअर पर्सनल चॉईसेस, नॉट ॲज अ बिलकुल. येस. इम्पोज्ड चॉईस. व्हेज, नॉन-व्हेज, वेगन दॅट डझंट मॅटर. पण क्वांटिटी, क्वालिटी आणि इन्ग्रेडियंट्स हे खूप मॅटर करतात. मी नेहमीच सांगते, की तुम्हाला ॲनिमिया आहे म्हणजे एचबी कमी आहे म्हणजे हिमोग्लोबिन. हिम कमी आहे, ग्लोबिन कमी आहे, आयर्न कमी आहे, प्रोटीन्स कमी आहे. सो आयर्न कुठून मिळणार आहे? हिरव्या पालेभाज्यांमधून, व्हिटॅमिन सी युक्त फळांमधून ते आयर्न तुमच्या ह्याच्यात ॲब्झॉर्ब होणार आहे. बीटरूट, गाजर हे सॅलड आपण नेहमीच अगदी बाजूला ठेवून देतो किंवा त्याला एवढं महत्त्व देत नाही. मोड आलेले कडधान्य तुमच्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करायला हवे. ड्रायफ्रुट्स म्हटलं की प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी लोकांना आठवते, पण नो, दिस इज लाइक अ डेली रूटीन यू शुड मेंटेन. सीड्स असतात वेगवेगळ्या. सो दूध, दुधाचे पदार्थ आणि ह्या प्रत्येक गोष्टीला जर महत्त्व दिलं, तर व्हेजिटेरियन डायट इज ऑल्वेज पॉवरफुल टू कव्हर अप युअर ॲनिमिया. पण जे नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी एक फायद्याचं काय आहे, की एग इज अन होलसम प्रोटीन. आणि नॉन-व्हेजमध्ये जे मीट आहे किंवा फिशेस आहेत, व्हेरी गुड प्रोटीन्स ॲज सच अँड व्हेरी गुड सोर्स ऑफ फेरिक आयर्न. फेरिक आयर्न इज लाइक इझिली ॲब्झॉर्बेबल आयर्न. सो नथिंग इज टू बी ब्लेम्ड. येस. बट एव्हरीथिंग इज टू बी टेकन केअर Yeah, so अबाउट. basically हां. a balance of all the बॅलन्स्ड फूड, things is the बॅलन्स्ड फूड सर. येस. important thing. येस. सो आता मी जर का साधारण 20 वर्षापूर्वीचं आठवलं, जेव्हा मी स्वतः एम-बी-बी-एस करत होतो. तुम्ही येस. कदाचित तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असाल. तर त्यावेळी गायनॅक पोस्टिंग, गायनॅक डिपार्टमेंट म्हटलं किंवा नॉर्मल प्रेग्नन्सी, फायब्रॉइडचे सर्जरीज, कॉन्ट्रासेप्शन या येस. पलीकडे फारसे विषय जात नव्हते. ओह! पण येस. आजकाल जर आपण ओ-पी-डीत बघितलं,
तर बऱ्याच बायकांमध्ये किंवा स्पेशली मुलींमध्ये ज्या त्यांच्या टीनेजेसमध्ये अर्ली प्युबर्टी नंतर, मेनार्की नंतर मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज येस, आणि वेगवेगळे मेन्स्ट्रुअल इश्यूज, डिस्मेनोरिया, पेन मेन्सेसच्या वेळी असे प्रकार दिवसेंदिवस आय थिंक वाढतायत. वाटतं. तर ॲज अ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट तुमचं याबद्दल काय म्हणजे मार्गदर्शन असेल? खूप पालक मला अप्रोच करतात. याच्यासाठी की त्यांचे जे एक्झाम गोईंग स्टुडंट्स आहेत, डॉटर्स आहेत, दे आर सफरिंग एव्हरी मंथ. त्यांना खूप पेन होतं मेन्सेसमध्ये, अभ्यास करू शकत नाही. तिचे क्लासेस बुडतात. दॅट इज देअर कंप्लेंट. पण दिस डिस्मेनोरिया म्हणजे पेन होणं मेन्सेसमध्ये किंवा हेवी ब्लीडिंग होणं, हा जो मेन इश्यू आहे, हा तुम्ही नक्कीच त्याला चेक करायला हवं, की नेमकं याचं रिझन काय आहे. आम्ही म्हणतो, की आल्यानंतर आम्ही त्यांचे बेसिक ब्लड टेस्ट करतो. हिमोग्लोबिन आहे, त्याच्याशी रिलेटेड थायरॉईड आहे, शुगर लेव्हल्स आहेत. विटॅमिन्स खूप महत्त्वाचं आहे. विटॅमिन B12, विटॅमिन D3 आणि त्याचबरोबर इव्हन सोनोग्राफी आम्ही करतो. सो ओव्हरऑल हा समजा बेसिक चेकअप केला, तर वी गेट टू नो की व्हॉट्स देअर रिझन आणि मग त्याप्रमाणे ते जर ट्रीटमेंट केलं ट्रीटेबल आहे. सो ट्रीटमेंट केली, तर त्यांची ओव्हरऑल इव्हन ब्रेन कॅपॅसिटी पण वाढते. वाटतं सो जे नक्कीच. क्लासेस बुडले म्हणून तुमची तक्रार आहे, मी म्हणेल की तुम्ही जर फक्त एक वेळ काढून डॉक्टरांना अप्रोच केला, वेळेत हा ॲड्रेस केला इश्यू, तर त्यांची एफिशियन्सी आणि एक्झाम मार्क्स वाढतील. करेक्ट. येस. सो नक्कीच. आता या सर्व मेन्स्ट्रुअल इश्यूजमध्ये आजकाल 2 कॉमन प्रॉब्लेम जे ऑलमोस्ट एव्हरीडे आपण ऐकत असतो. एक असतो पी-सी-ओ-एस किंवा एव्हरी पी-सी-ओ-डी अदर वुमन. आणि येस, हायपोथायरॉइडिझम येस. आणि मेनी टाईम्स बोथ ऑफ दिस गोइंग दे हँड आर इन क्लब हँड. टुगेदर. येस. ओके. सो एक्झॅक्टली हे जे पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डी हा जो प्रकार आपण अगदी लूजली बऱ्याच गोष्टींकरता वापरत असतो. सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज? म्हणजे इज इट अ डिसीज? इज इट अ लाइक मेटाबॉलिक स्टेट और काय लाईफस्टाईल It इम्पॅक्ट? is व्हॉट इज इट everything. एक्झॅक्टली? It is everything and it is the cause for everything. Every health issue a woman suffers from. म्हणजे मी म्हणेल की बेसिकली इट इज अ हॉर्मोनल इश्यू ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकत्र येतात. 3 महत्त्वाच्या. एक म्हणजे त्यांचे मेन्सेस हे येत नाहीत. गोळ्या घेतल्याशिवाय येत नाहीत, इरेग्युलर असतात. सेकंड त्यांच्या ओव्हरीजमध्ये छोटे-छोटे बारीक सिस्ट, पॉलिसिस्टिक म्हणूनच त्याला म्हणतात आणि त्या ओव्हरीज बल्की असतात. खूप स्टबर्न असतात. त्यांना जे काही इंटरप्ले त्यांच्यावर होतो हॉर्मोन्सचा, ते हॉर्मोन्स सगळे असंतुलित असतात आणि त्याच्याचसोबत त्यांना इतर मेटाबॉलिक इश्यूज पण येतात. जसं वेट खूप अतोनात वाढून जातं, काही केल्या कमी होत नाही, स्टबर्न असतं ते फार आणि त्याच्यासोबत डायबिटीजसाठी ते प्रोन असतात आणि मे बी वी कॅन से 40-50s मध्ये दे आर मोर प्रोन फॉर एंडोमेट्रियल कार्सिनोमास. सो इट्स अ बिग इश्यू आणि माझ्या ओ-पी-डीमध्ये अक्षरशः एव्हरी अल्टरनेट वुमन प्रेझेंट्स विथ सम काइंड ऑफ पी-सी-ओ-एस. सो वी नीड टू अॅड्रेस इट. सो म्हणजे एकंदरीत बघितलं तर तो एक असा स्पेसिफिक काही आजार आहे, असं नाहीये. म्हणजे जसं आपण म्हणावं कोणाला डेंग्यू झाला, कोणाला मलेरिया झाला, तसला आजार हां, नसून इट्स नॉट अ इट्स अ इन्फेक्शियस डिसीज. येस, पॅकेज ऑफ पॅकेज, मल्टिपल अ फॅक्टर्स इन बिग दॅट बॉम्बिंग लेडीज पॅकेज. येस, लाईफस्टाईल. येस सर. सो आता हे सगळं सगळं सांगताना मला एक थोडं जाणवतं, की बऱ्याच वेळी जेव्हा फर्स्ट सिम्प्टम्स पी-सी-ओ-एसकडे मुली प्रेझेंट करतात, सो टिपिकली इट इज दॅट एज ग्रुप जेव्हा 10वी-12वीच्या परीक्षांचा स्ट्रेस आणि हे येस. सगळं तिच्या आयुष्यात स्टार्ट झालेलं असतं. आणि मग तिथून पुढे या गोष्टी ओव्हर नेक्स्ट 1 और 2 डेकेड्स कंपाउंड होत जातात. सो स्ट्रेस या जर येस. काही इम्पोर्टंट फॅक्टरला आपण बघितलं, म्हणजे आता मी माझ्या डायबिटीसच्या याच्याशी कोरिलेट केल्यास, तो स्ट्रेस, देन मोर कॉर्टिसॉल, इन्क्रीज इन्सुलिन रेझिस्टन्स, तर या सगळ्या गोष्टींचा पी-सी-ओ-एसमध्ये कितपत इम्पॅक्ट असतो? These are the issues which trigger that PCOS. म्हणजे तुमच्या ओव्हरीज जेनेटिकली आहेत, नक्कीच बल्की आहेत. पण तो PCOS प्रेझेंट होण्यासाठी या गोष्टी खूप ट्रबलसम असतात. ट्रबल्स. म्हणजे तुमचे रात्रीचे जागरणं, त्यानंतर जंक फूड खाणं किंवा पॅकेज फूड खाणं, त्याच्यातले प्रिझर्व्हेटिव्हजना तुम्ही एक्सपोज होता आहात. त्यानंतर स्ट्रेस, फिजिकल, मेंटल भरपूर आहे आणि लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. हे सगळ्यामध्ये 2-3 वर्ष जे मुलांचे जातात डल, नो आउटसाइड, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आणि ते वेट गेन करतात अँड दॅट्स द ट्रिगर पॉइंट व्हेन देअर PCOS प्रेझेंट्स. आणि मग त्याचे नक्कीच पुढे आणखी म्हणजे त्यांच्या Then it रिप्रोडक्टिव्ह starts, लाईफमध्ये they काही ना get काही trapped इम्पॅक्ट्स into होतात. that cycle. एक्झॅक्टली. Yes. सो आता पी-सी-ओ-एसच्या ऑलमोस्ट आय सी 60-70% महिलांमध्ये हायपोथायरॉइडिझम हा इश्यू खूप Yes. कॉमनली Yes. असोसिएटेड असतो. बिलकुल. सो नाऊ मूव्हिंग द स्पेक्ट्रम फ्रॉम से पी-सी-ओ-एस टुवर्ड्स हायपोथायरॉइडिझम. हम्म. आता ॲज अ फिजिशियन जर कोणी माझ्याकडे हेल्थ चेकअप घेऊन आलं आणि टी-एस-एच से 5 ते 10च्या दरम्यान आहे आणि त्या व्यक्तीला फारशी लक्षणं नाहीयेत, तर मेनी टाइम्स वी जस्ट टेल देम टू कीप अ क्लोज वॉच.
मे बी काही फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या व्यक्तींमध्ये आपण अँटीथायरॉइड अँटीबॉडीज करतो. येस. बट जनरली आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करत नाही नाही इफ करत. देर आर नो ओवर्ड सिम्पटम्स और अँटीबॉडी पॉझिटिव्ह. बट हाऊ दिस चेंजेस इफ द सेम व्हॅल्यू इज देअर इन अ लेडी विथ इन अ रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, येस. अशी कोणीतरी पेशंट जी मे बी इन नियर फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहे. येस. तुम्ही ट्रीटमेंट नाही करत, पण आम्ही त्या पेशंटना पकडतो. त्यांना ट्रीटमेंट सुरू करतो. ॲक्च्युली हा थायरॉईड जो हॉर्मोन आहे, इट इज अ व्हेरी व्हायटल ग्लँड. आपण म्हणू की PCOSपासून हायपोथायरॉइडिझमकडे आपण ट्रान्झिट झालो. नो, इट इज लाईक अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. एव्हरीथिंग इज इन्व्हॉल्व्ड हिअर. सो थायरॉईडमध्ये जे फाईन ट्युनिंग करावं लागतं थायरॉईड हॉर्मोनचं, कारण ती सेंट्रल ग्लँड आहे, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो ओव्हरऑल हेल्थवर, मेन्स्ट्रुअल हेल्थवर. सपोज थायरॉईड मी करेक्ट नाही केलं, तर त्या स्त्रियांचे मेन्सेस इरेग्युलर असतात, पुन्हा पुन्हा अबॉर्शन्स होतात त्यांना, प्रेग्नन्सीमध्ये अर्ली प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा ब्लीडिंग होतं त्यांना, बेबीचे ग्रोथ नीट होत नाही ड्युरिंग प्रेग्नन्सी, किंवा बेबीचा बुद्ध्यांक कमी राहतो. दीज आर लाईक व्हेरी ट्रबलसम इश्यूज. पण तुम्ही ते टाळू शकता बाय टेकिंग दॅट थायरॉईड अंडर कंट्रोल. आणि म्हणून मी नेहमी प्रत्येक गोष्टीला, जसं प्रत्येक स्त्रीला हिमोग्लोबिन चेक करते, थायरॉईड चेक करतेच करते. आणि ते मी इंटरप्रिट करते, कारण रिप्रोडक्टिव्ह एंडोक्रायनॉलॉजीसाठी जे लिमिट्स आहेत, नॉर्मल different. लिमिट्स, ॲबनॉर्मल Exactly. लिमिट्स और कॉशियस लिमिट्स, दे आर डिफरंट. आणि वी नीड टू टेक इट सिरियसली. एक्झॅक्टली. सो यातनं घेण्याचा एक महत्त्वाचा मेसेज असा आहे की इफ समवन हॅज ए सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम, जी एक मेडिकल टर्म आहे जिथे आम्ही 5 ते 10च्या दरम्यान TSH विदाऊट सिम्पटम्स, तर दॅट मे नॉट नीड ट्रीटमेंट इफ द पर्सन इज नॉट प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी. मे बी. येस. Yes, but if the same person is due for pregnancy, then even that value can be of clinical significance Very and has to be significant. corrected. It is to be corrected. Yes. सो आता हे हायपोथायरॉइडिझम आणि एक मेन्स्ट्रुअल हेल्थ याला जर आपण कनेक्ट केलं तर मेनी टाइम्स वी सी की हायपोथायरॉइडिझम असणाऱ्या व्यक्तींमध्ये हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा खूप फ्रिक्वेंट मेन्सेस हे सगळं होतं आणि मग दॅट इन रिटर्न ऑल्सो कॉजेस अनेमिया आणि असं सगळं. तर बाकी काय कारणं असू शकतात ज्यामुळे सायकल्स इरेग्युलर होणं, फ्लो कमी किंवा जास्त होणं, आणि Yes. त्यातल्या कुठल्या कारणांना आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि कधी आपण ते जस्ट ॲज अ फिजिओलॉजिकल व्हेरियंट म्हणून घेऊ शकतो? थायरॉईड, PCOS, येस, दे आर कंट्रिब्युटरी फॅक्टर्स फॉर मेन्स्ट्रुअल इश्यूज. पण अजूनही महत्त्वाचे मेन्स्ट्रुअल इश्यूज आहेत ज्यांना ॲड्रेस करायला हवं. जसं ॲडोलेसंट गर्ल्समध्ये प्युबर्टी मेनोरेजिया, म्हणजे हॉर्मोन्स एवढे मॅच्युअर नाही आहेत की मेन्सेसवर कंट्रोल करतील आणि त्या मुली ब्लीड होतात. किंवा आपण म्हटलं की पोस्ट मॅरेज प्रेग्नन्सीज आहेत, अनविश प्रेग्नन्सीज आहेत, आणि त्याला आपण टॅकल करत नाही आहे, अबॉर्शन पिल्स कसेही घेतोय आणि तुम्ही हेवीली ब्लीड होताय, दॅट्स नॉट ओके. किंवा यू आर नॉट टेकिंग द कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲडवाईस अँड यू आर लँडिंग इन टू दोज अनविश प्रेग्नन्सीज अँड अबॉर्शन्स. किंवा नंतरच्या एजमध्ये पोस्ट डिलिव्हरी किंवा प्री प्रेग्नन्सी तुम्ही इव्हॅल्युएशन न करता डायरेक्टली प्रेग्नन्सीसाठी जाताय. इव्हॅल्युएशन म्हणजे बेसिक सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये गर्भपिशवीला फायब्रॉइडचे आजार असतात, गर्भपिशवीला ॲडिनोमायोसिस, एंडोमेट्रिओसिस, म्हणजे गर्भपिशवी बल्की आहे पण त्याच्यामध्ये एंडोमेट्रिओटिक टिश्यू पण आहे, म्हणजे जे आतलं आवरण असतं ते तिथे आतमध्ये नसताना बाहेर आहे, बाहेर. आउटसाईड आहे. एक तर गर्भपिशवीत असेल तर ॲडिनोमायोसिस, आणि त्याच्या बाहेर पोटाच्या पोकळीत असेल तर एंडोमेट्रिओसिस. सो दीज आर ऑल्सो मेन इश्यूज. येस. आणि हे जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला चेक करत नाही किंवा प्रॉपर इव्हॅल्युएट करत नाही, इट मे नॉट कम अप. इट्स नॉट सीन आउटसाईड, इट इज इंटरनल. यू नीड टू Correct. इव्हॅल्युएट फॉर इट. येस. एक्झॅक्टली. सो आता एक आजार नसलेल्या पण नॉर्मल ॲडोलसंट गर्लच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, जी मे बी हू इज नियर हर प्युबर्टी, जस्ट स्टार्टिंग टू हॅव हर मेन्स्ट्रुअल सायकल्स, सो त्यांना तुम्ही काय एक्झॅक्टली मार्गदर्शन द्याल की त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, हायजीन रिलेटेड, मेन्स्ट्रुअल हेल्थ रिलेटेड आणि त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्टाईल रिलेटेड? दॅट्स अ बिग टॉपिक, पण मी चूज करेल त्या हायजीनला. पेरिनियल हायजीनला मी खूप महत्त्व देते. कारण जर ही हायजीन एका स्त्रीने पाळली नाही तर शी इज प्रोन फॉर मेनी इन्फेक्शन्स, मेनी इश्यूज, आणि दे आर ट्रबलिंग हर एव्हरी डे. लाईक ते प्रेझेंट होतात रिपीटेड युरिनरी इन्फेक्शनसोबत. खाली वजायनाला इचिंग आहे, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज आहे, तिथे काही गाठी किंवा सूज आलेली आहे, अँड यू आर निग्लेक्टिंग युअर सेल्फ, यू आर रिड्युसिंग युअर ओन एफिशियन्सी. आणि मग that is that HPV virus infection, and that may cause in long term cancer to you. You should be aware about simple small things. Get them checked, get them treated in time. मग पुढचे गोष्टी टळू शकतात. जसं PID पण खूप अवघड आहे.
PID म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज. पेशंटला लोअर बॅकमध्ये पेन होतं, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज असतो, लो ग्रेड फीवर असतो, पण शी गोज ऑन. तिला असं वाटतं की आज कमी आहे, उद्या कमी होऊन जाईल, ठीक आहे, ठीक आहे. बट पेरिनियल हायजीन इज द बेसिक दॅन. येस. येस. सो बेसिकली हे सर्व विषय जरी उघडपणे आपण बोलत नसलो, तरी छोट्यात छोटं लक्षण जर वारंवार स्पेशली होतंय, येस. तसं असेल तर नक्कीच योग्य तो सल्ला घेतला गेला बॉडी पाहिजे. इज त्यातनं गिव्हिंग इंडिकेशन्स टू एक्झॅक्टली यू. दॅट इज अन या. इंडिकेशन की समथिंग बिग मे हॅपन मे इफ वी हॅपन. डू नॉट टेक नेसेसरी येस. प्रिकॉशन. आता मगाशी तुम्ही एक टॉपिक जस्ट टच केलात की HPV व्हॅक्सिनेशन. येस सर. आणि आजकाल आपण बघतोय की इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं लाईक 9 to 14 एज ग्रुपच्या मुलींकरता येस, येस. सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन रुटीन इम्युनेशनमध्ये इन्क्लूड करण्यासाठी बरेच प्रयत्न चालले आहेत. हो. सो या व्हॅक्सिनचे काही ठळक गोष्टी की कोणी घ्यावी, कधी घ्यावी, येस. आणि एक महत्त्वाचा गैरसमज की ती व्हॅक्सिन त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर काही विपरीत परिणाम करते का? याबद्दल तुमचा एक एक्सपर्ट ॲडवाइस काय असेल? मी ॲडवाईस देईल की जितक्या लवकर आपण वॅक्सिन घेऊ तितकं बेस्ट आहे. सो 9 इयर्स टू 15 इयर्स इज द बेस्ट एज टू गेट द वॅक्सिन. 2 फक्त इंजेक्शन्स घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सरसारखा म्हणजे जो इंडियामध्ये सर्वात सेकंड कॉमन मोस्ट कॅन्सर आहे, तो तुम्ही प्रिव्हेंट करू शकता आहात. दॅट इज वन ऑफ द बेस्ट मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि ते वॅक्सिनेशन अवेलेबल आहे आणि गव्हर्नमेंटने आपल्यासाठी लो कॉस्टमध्ये अवेलेबल केलं आहे. नथिंग लाईक दॅट. यू नीड टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी आणि आपल्या मुलींना ते द्यायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्यांनी अजून घेतलेलं नाही आहे, 45 पर्यंत तुम्ही ते वॅक्सिन घेऊ शकता. आता राहिला गैरसमजाचा भाग, तर मी वॅक्सिन घेतलं आहे म्हणून मला फर्टिलिटीचे इश्यूज होतील, तर मी म्हणेल की तुमचा कन्सर्न असेल, पण अजूनपर्यंत थिअरॉटिकली, अकॅडमिकली असे कुठेही काही बॅड इश्यूज दिसलेले नाही आहेत. सो नथिंग इज you प्रूव्हन should, इन nothing is लाईक proven. लॅक्स ऑफ डोसेस विच And हॅव बीन गिव्हन. we are always keeping watch, no worries. It Exactly. is like evolving thing. पण जे चांगलं आहे ते घ्यायला पाहिजे. स्टेप आज घ्यायला पाहिजे. वॅक्सिनेशन इज मस्ट. आणि लाईक मॅडम राईटली सेड की सेकंड कॉमनेस्ट कॅन्सर इन विमेन, येस. आणि त्यातले ऑलमोस्ट 60 to 70% केसेस आर डेफिनेटली लिंक्ड विथ HPV. HPV. Absolutely. येस. Perhaps even more once the research comes 90% up. they say. Yeah, Yes, sir. exactly. सो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता सर्व्हायकल कॅन्सर बद्दलच बोलायचं झालं, तर जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो, येस. तर तेव्हा एक्झॅक्टली काय लक्षणं त्या स्त्रीमध्ये दिसून येतात की ज्यांनी आपण कॅन्सरचे चेकअप सगळे करायला लक्षण हवं बेसिकली? म्हणजे फुल्ली ब्लोन कॅन्सरचे जे लक्षणं दिसतात ते तर तुम्हाला ड्रॅग इन करतातच डॉक्टरकडे. हेवी ब्लिडिंग होतं, अनकंट्रोल ब्लिडिंग होतं, वेट लॉस होतो, ते सगळे कॅन्सरचे लक्षण. पण मी म्हणेल की ते झाले म्हणजे यू हॅव लॉस्ट द अपॉर्च्युनिटी. कम फॉर स्क्रीनिंग आणि डू कीप वॉच ऑन प्रायमरी सिम्पटम्स. म्हणजे 2 मेन्सेसच्या मध्ये स्पॉटिंग होत आहे. रिलेशन नंतर मला पोस्ट सेक्स मला कॉयटल ब्लिडिंग होतं आहे किंवा हेवी ब्लिडिंग आहे आणि सिम्पल पॅप्समियर करायचं आहे. खूप वेळा पुन्हा पुन्हा वाईट डिस्चार्ज होतोय, सिम्पल पॅप्समियर करायचं आहे. पॅप्समियर ही अगदी सोपी तपासणी, पण ती तुम्हाला अलर्ट करेल आणि तुम्हाला सांगेल की कॅन्सरसारखी लागण होण्याच्या मार्गावर आहात का, आणि त्याला न घाबरून जाता ती करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. सो पॅप्समियर. सेकंड, ते म्हणतात की 30शी नंतर दर 3 वर्षांनी तुम्ही जर केला पॅप्समियर, देन यू आर प्रिव्हेंटिंग द कॅन्सर फॉर यू. दॅट इज वन प्रिव्हेन्शन. वॅक्सिनेशन इज अनदर. आणि थर्ड, मी म्हणेल की HPVसाठी स्क्रीनिंग पण आता अवेलेबल आहे सर. नक्कीच. म्हणजे या HPV व्हायरसचा मला लागण झाली का, एक्सपोजर झालंय का, हे सुद्धा ते चेक करू शकतात. सो वी नीड टू गो फॉर दोज टेस्ट. येस. डेफिनेटली. फक्त त्यामध्ये एक गोष्ट स्पेसिफिकली सांगावी वाटते की HPV व्हायरसची लागण झाली असेल, तरीही अनलाईक अदर इन्फेक्शन देर इज नो स्पेसिफिक ट्रीटमेंट फॉर दॅट. Yeah. सो ऑन द कॉन्ट्ररी तशा व्यक्तींनी कदाचित जसं मॅडमने सांगितलं पॅप्समियर वगैरे करा, हे रेग्युलरली करायला हवं जास्त Yes. कम्पेअर्ड टू अदर्स हू मे नॉट हॅव HPV कॅरिएज ऑर Yes. इन्फेक्शन. आणि दुसरं पॅप्समियरमध्ये पण आय थिंक बिफोर कॅन्सर देर आर सर्टन ॲबनॉर्मल फाइंडिंग्स ज्या आपल्याला प्री कॅन्सरस म्हणता येऊ येस. शकतात, येस. आणि ज्या असल्यास तिथेच जर त्याला आळ घातलं त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होत नाही. मोर ॲडव्हान्स स्टेज इन बिटवीन इज कॉल्पोस्कोपी. म्हणजे कॉल्पोस्कोपी केल्यानंतर एखादी सपोज टिश्यू आपल्याला दिसलीच की ॲबनॉर्मल आहे किंवा कॅन्सरची लागण तिथे झाली आहे, तर स्टेजिंग ऑफ कॅन्सर करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि स्टेजिंग केलं आणि प्रायमरी स्टेजेसमध्ये डिटेक्ट केलं, डिटेक्शन अर्ली झालं, तर यू कॅन बी गेटिंग रेड ऑफ दॅट कॅन्सर बाय डुईंग दॅट स्मॉल सर्जरी. लीप सर्जरी अवेलेबल आहे किंवा जस्ट सिम्पल हिस्टेक्टॉमी अवेलेबल आहे, ज्यांच्यामध्ये पूर्ण
ऑब्स्टेट्रिक करिअर कंप्लीट झालं आहे पण सर्वायकल कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, तर व्हाय टू जस्ट गेट रीड ऑफ इट. म्हणजे सिम्पल मेजर्स अवेलेबल आहेत, डिटेक्शन आणि स्क्रीनिंग आणि त्याच्याही वरती वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचं आहे. सो बेसिकली जस्ट टू समराइज की Yes. 30 प्लस एजला दर 3 वर्षाला किमान Pap टेस्टिंग झालं पाहिजे येस, अँड मे बी 40-45 नंतर दरवर्षी की व्हॉट दर फ्रिक्वेन्सी डू यू सजेस्ट? दरवर्षी. आणि हां. जसा पहिल्या पॅप्समियरचा रिझल्ट आहे किंवा तुमच्या डॉक्टरांना तुम्ही सांगितलं आणि यू आर मोर प्रोन फॉर इट, आम्ही स्क्रीनिंग करून तुम्हाला आधीच अलर्ट करू की किती फ्रिक्वेंटली ते करायला हवं. नक्कीच. सो आता हा झाला आपला सेकंड कॉमनेस्ट कॅन्सर. Yes, सो sir. आपण जर याकडनं कॉमनेस्ट कॅन्सर विच इज मोर ऑफ से ब्रेस्ट कॅन्सर इन जो विमेन. बोलला जात नाही, जो एक्झॅक्टली. वेळेवर डिटेक्ट होत डिटेक्ट नाही. होत नाही, जेव्हा की डिटेक्ट करणं कदाचित फॉर दॅट लेडी हरसेल्फ इज ऑल्सो पॉसिबल. येस येस. सो त्याच्या स्पेसिफिक स्क्रीनिंग बद्दल व्हॉट वुड बी युअर ॲडवाइस? सिम्पल म्हणेल मी की याच्या 3 टेस्ट आहेत. एक म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. स्वतः वुमनने निदान एकदा पाहायला हवं की ब्रेस्टमध्ये तिच्या लंप्स आहेत का. दॅट इज वन थिंग, बी अवेअर अबाउट इट. सेकंड थिंग इज गायनेकोलॉजिस्टला त्यातल्या त्यात लवकरात लवकर दाखवून घ्या जर लंप असेल तर. आणि थर्ड थिंग, तो जर लंप असेल तर सोनोमॅमोग्राफीसारखी सिम्पल तपासणी आहे की जी सांगते की हा लंप कॅन्सरस आहे की नाही. नाही. आणि सपोज तिने पण इंडिकेट केलं की असू शकतो, then you need to go ahead for excision biopsy or simple FNAC, and that will give you an answer की हा लंप कॅन्सरचा आहे का. येस. आहे तर तो पुढे स्प्रेड होण्याच्या आधी लंपेक्टॉमीसारखी सिम्पल प्रोसिजरसुद्धा तुम्हाला वाचवू शकते. सो ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनपासूनच सुरू होतं सर. एक्झॅक्टली. येस. आणि या सर्व डिस्कशनमध्ये म्हणजे कॅन्सरला खूप घाबरून न जाता एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इफ डिटेक्टेड वेल इन टाइम येस. तर ब्रेस्ट ॲज वेल एज सर्वायकल कॅन्सर आर ॲब्सोल्युटली क्युरेबल. So Highly compared to treatable, like yes. other cancers, these are two things which although they are most common and perhaps that is why they are more common in nature, Yeah. they are more amenable to treatment. Yes. And the person can be totally free of disease with just simple surgical procedures, many times without chemotherapy also. Yeah, if perhaps. you are not doing that screening and Yes. not getting vaccinated, you are Then it losing is the equally opportunity. dangerous, You are losing yes. the opportunity. It is bad for you. नक्कीच. सो आता या सगळ्या डिस्कशनमध्ये ऑफकोर्स ऑब्व्हियस गाठ जाणवणं वगैरे हे सिम्पटम आलेतच. पण एक महत्त्वाचा सिम्पटम आपण दोन्ही कॅन्सर बाबत बोलत होतो की अबनॉर्मल ब्लिडिंग. हो, सो yeah. कुठल्याही स्त्रीमध्ये मंथली मेन्सेस व्यतिरिक्त 2-3 प्रसंग तुम्ही सांगितले, Yes. त्याशिवाय असे कुठले ब्लिडिंग आहेत ज्याला आपण ॲबनॉर्मल टर्म करायला हवं आणि ज्या केसमध्ये इमिजिएट अर्लिएस्ट अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी त्यांनी गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन इव्हॅल्युएट करायला हवं? एक महत्त्वाचा एज ग्रुप जो आपण ॲड्रेस करणं गरजेचं आहे तो म्हणजे पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग सर. एक्झॅक्टली. म्हणजे माझी पाळी आता गेली, हॅपी असतात वुमेन पण त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नसतात. आणि त्यानंतर सुद्धा पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी गेली, रजोनिवृत्ती झाली आणि तरी तुम्हाला एखाद्या दिवशी ब्लिडिंग झालं, टेक इट ॲज अ रेड फ्लॅग. प्लीज अप्रोच द डॉक्टर. छोटीशी गोष्ट आहे पण यू नीड टू गेट इट स्क्रीन्ड. तर तिथे आम्ही खूप पिकअप करतो एंडोमेट्रियल कॅन्सर्स, सर्वायकल कॅन्सर्स, आणि मग ते आम्हाला अलर्ट करतं Alert की करतं. समथिंग कॅन बी ट्रीटेड. येस ओके. सो जस्ट सो म्हणजे आता या पूर्ण डिस्कशनचं एक क्रक्स म्हणून ॲज फार एज ब्लिडिंग इज कन्सर्न. येस सो आउट ऑफ मेन्सेस ब्लिडिंग, येस. पोस्ट कॉइटल ब्लिडिंग, पोस्ट कॉइटल ब्लिडिंग, bleeding in a lady who is already post menopause for quite some Postmenopausal. time, or ब्लिडिंग ड्युरिंग प्रेग्नन्सी वी bleeding कॅन से. during pregnancy of course, येस. and maybe what की नेहमीचे सायकलचे ड्युरेशन व्यतिरिक्त अचानकच ड्युरेशन फार बदलून ब्लिडिंग झालं. खूप सो चेंजेस. दीज आर 4-5 इवन इन्स्टन्सेस. मी म्हणेल सर हां. की समजा तुमचे मेन्सेस नाही आलेले आहेत, खूप उशीर झालाय एक्झॅक्टली. आणि थोडंसं ब्लिडिंग झालं, प्रेग्नन्सी असेल तर रूल आउट करा. एक्टॉपिक असू शकते. एक्झॅक्टली. म्हणजे ॲक्च्युली थोडंसं एक्टॉपिक माइंडनेस पाहायला पाहिजे मला असं वाटतं. नक्कीच. सो या 4-5 गोष्टी असल्या तर नक्की वी Red शुड बी ऑन अ flags, हायर yes. अलर्ट Yes. अँड बी मोर प्रोएक्टिव्ह इन टेस्टिंग. बिलकुल. आता मेनोपॉझल वुमेनचा आपण एक टॉपिकला जस्ट हात घातला. सो आता आपण बऱ्याचदा बघतो की ह्या मिड 40s-50s मध्ये बायकांमध्ये बऱ्याचदा चिडचिडपणा, मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी, मग असं एकटेपणाची भावना येस. आणि त्याचसोबत या मेंटल इश्यूज सोबतच बरेचसे हेल्थ इश्यूज पण त्या काळात स्टार्ट झालेले असतात. ज्यातले काही त्यांचे डायबिटीज, हार्ट डिसीज यामुळे सोबत असू शकतात आणि बरेच इश्यू कदाचित फक्त त्या पेरिमेनोपॉझल जो बदल त्या स्त्रीच्या शरीरात घडतोय, हॉर्मोनल बॅलन्स जो बदलतोय त्यामुळे असू शकतात. सो थोडं याबद्दल सगळ्यांना जागरूक करणं अतिशय गरजेचं आहे की इट इज नॉट जस्ट स्टॉपिंग ऑफ मेन्सेस. देर आर सो मेनी थिंग्स विच चेंज. सर मी इथे एक एक्झाम्पल देऊ पाहते की आपली सिनियर आई आहे घरामध्ये आणि ती नेहमी म्हणत राहते
की अरे मी विसरले मी इथे का आली होती. Exactly. मला करायचं होतं काहीतरी स्टोर रूममध्ये काम, पण नेमकं विसरले की काय करायचं आहे. दिस पॉइंट इज टू बी पिक्ड अप. Yes. किंवा सेकंड, सारखीच आई चिडचिड करते काही तिला तिचं नेहमीचंच आहे. पण दॅट्स नॉट दर महिन्याला चिडचिड होते हिची. नो, त्या फॅमिलीने डायग्नोज करायला हवं किंवा निदान नोटीस करायला हवं, की ब्रेनच्या फंक्शनमध्ये किंवा मेमरी लॉस किंवा इरिटॅबिलिटी किंवा हायर इमोशनल हायपर सेन्सिटिव्हिटी, दिस इज जस्ट नॉट द फेमिनाईन इश्यू, Mhm. इट इज देअर ट्रबल्स. आणि त्यांना त्याच्यातून मुक्तता मिळवून देणं महत्त्वाचं आहे. तर जसं डू नॉट टेक इट फॉर ग्रँटेड, आय विल से की मेनोपॉज पेरिमेनोपॉजमध्ये मेमरीज इश्यू किंवा मूड स्विंग्स येतात, तर ते ट्रीटेबल आहेत सर. म्हणजे Exactly. आय एम सो हॅपी टू गिव्ह दॅम सच ट्रीटमेंट. आणि ते 15 दिवसांनी अक्षरशः मला येऊन सांगतात की आय एम आउट ऑफ दॅट ट्रबल नाव. सो गुड. म्हणजे हॉट फ्लॅशेस, Okay. वीकनेस, मस्क्युलर वीकनेस किंवा जॉईंट पेन किंवा आपण म्हणू की रात्रीची झोप लागत नाही Mhm. आणि त्यामुळे ते मूड स्विंग्स अजून हायपर Hyper होतात. होतात. सो याला ट्रीटमेंट आहे. तुम्ही मॅग्नेशियम घेऊ शकता, कॅल्शियम वेळेवर घेऊ शकता आणि मेडिटेशन थेरपी आहे, योगा थेरपी आहे, योगनिद्रा आहे. होलिस्टिक अप्रोच ठेवा, पण समथिंग यू नीड टू डू. नक्कीच. दिस इज नॉट टू बी जस्ट टेकन फॉर ग्रांटेड की अरे ही 50 ती आणि हिची अशी होणारच चिडचिड. नो, नो, नो. एक्झॅक्टली. आणि यात आय येस. थिंक घरातल्या प्रत्येकाचंच म्हणजे बरंच कॉन्ट्रिब्युशन यामध्ये खूप असायला हवं. कंट्रिब्युशन असायला म्हणजे हवं. फॅमिलीने त्या फॅमिली साइड. काळामध्ये येस, त्या स्त्रीला समजून घेणं येस. आणि त्यांचा जो एक इमोशनल आणि बाकी सर्वच गोष्टीत सपोर्ट हवा. बिलकुल. आय थिंक सो इट इज नॉट जस्ट लिमिटेड टू द लेडी हरसेल्फ, Yeah. बट इट्स द होल फॅमिली परहॅप्स Actually, विच she हॅज is टू लुक इनटू इट. suffering because of those hormonal turnovers. करेक्ट. पण सपोज इस्ट्रोजन कमी होतोय म्हणून ब्रेनचे इश्यूज येत आहेत. तर फायटो इस्ट्रोजन्स अवेलेबल आहेत. तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये काही खास पदार्थ आहेत जे तुम्ही घ्यायला पाहिजे. सो मला म्हणता येईल की त्या एजमध्ये तुम्ही आहात, तर तो इश्यू ॲड्रेस करा आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याप्रमाणे न्यूट्रिशन, तुमचे लाईफस्टाईल चेंजेस करा. आणि तुम्ही नुसते करा, माहिती आहे सगळ्यांना करायचं असतं. पण करणं होत नाही, काहीतरी एक्सक्यूजेस आपण देतो. तर एक्सक्यूजेस न देणं आणि डू इट राईट अवे, ही मेन स्टेप राहील. एक्झॅक्टली. येस, सो आता येस. आपण पीसीओडी, थायरॉइड, मेनोपॉज, पेरिमेनोपॉझल चेंजेस बऱ्याच गोष्टीत बोललो. लाईफस्टाईल चेंजेस, येस सर. डायट, एक्सरसाइज. येस सर. करायचं आहे मला माहिती आहे. बट एक्झॅक्टली व्हॉट? म्हणजे नक्की एक्सरसाइज फ्रंटवर काय करायला हवं? डायटरी फ्रंटवर काय करायला हवं? इन जनरल मी नाही सांगणार, मुद्दामच नाही Exactly. सांगणार. एव्हरीबडी नोज की काय छान आहे, काय नाही, व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. पण तुमच्यासाठी काय करायला पाहिजे हा इंडिव्हिज्युअल अप्रोच असायला पाहिजे. स्वतःचं बॉडी कॉन्फिगरेशन समजून घेणं. मी कोणत्या एजची आहे, माझ्या हाईटनुसार माझं वेट किती जास्त आहे आणि माझा BMR कसा आहे, बेसिक मेटाबॉलिक रेट कसा आहे, माझ्या बाकीच्या ऑर्गन्सच्या बाजूला किती फॅट आहे, हे जाणून घ्या. मला बॅकग्राऊंडला काही डिसीजेस आहेत का, माझी टाईम मी स्वतःला माझा किती देऊ शकते, व्हॉट्स काइंड ऑफ प्रोफेशनल ॲबिलिटीज आय हॅव. आणि हे सगळं समजून घेऊन देन त्यासाठी एक इंडिव्हिज्युअल अप्रोच तयार करून तुमचे लाईफस्टाईल म्हणजे न्यूट्रिशन, तुमचे एक्सरसाइजेस पॅटर्न, स्लीपिंग पॅटर्न हे मॅनेज करायला हवे सर. इट्स नॉट जस्ट अ जनरल फॉर्म्युला. ईच फॉर्म्युला फिट्स एव्हरीबडी. इट्स नॉट द इक्वेशन नाही. हिअर. येस. ओके. सो अशाच प्रकारे जर मॅडमबद्दल बोलायचं झालं तर शी इज अन एक्सपर्ट ट्रेकर आय वुड से. आय एम आणि हॅपी. आय एम हॅपी विथ दॅट. आणि त्यांनी ऑलमोस्ट 20 पेक्षा जास्त हिमालयन ट्रेक्स Yes, sir. देखील केलेले आहेत. येस, दॅट्स माय So, सेकंड होम. एक्झॅक्टली. म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली गॉट यू इनटू दिस? आणि तुमचं म्हणजे लाईक एक खूप बिझी गायनेकोलॉजिस्टचं शेड्यूल, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आणि या सर्व गोष्टी तुम्ही कशा बॅलन्स करतात? येस. फॅमिली, त्यानंतर माझं प्रोफेशन, ह्याच्यामध्ये मला आधी बिलकुल टाईम नाही मिळायचा. झोप तर कधी व्हायची नाही. मला मायग्रेन झाला होता. मला ऑपरेट करता करता मी पडून जायची सर. सो दॅट वॉज अ वर्स्ट टाईम. पण आय एम व्हेरी मच थँकफुल टू माय फ्रेंड्स. खास करून माझी फ्रेंड डॉक्टर अर्चना ठोंबरे. तिने मला त्याच्यातून बाहेर काढलं आहे आणि तिने मला सांगितलं की हेल्थ इज अ प्रायोरिटी. इतरांना देण्यापेक्षा त्याच्या आधी स्वतःबद्दल पण पहा. एक्झॅक्टली. सो यू फर्स्ट अँड देन द नेक्स्ट. ठीक आहे, थोडंसं सेल्फिश झालं तरी चालतं. नक्कीच. पण हेल्थ वाईज आय नीड टू बी फिट, ते तिथे मला कळालं. आणि हिमालयात गेल्यानंतर जे पण ट्रबल्स येतात त्याच्यासाठी मी स्वतःहून फिटनेस एव्हरीडे बेसिसवर ठेवते. नो एक्सक्युजेस. सो आय डू इट एव्हरी टाईम व्हेनेवर आय गेट अपॉर्च्युनिटी. मी माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशा गोष्टी केल्या आहेत की जेणेकरून मी भरपूर चालेल, मोबाईल राहील, फिजिकली ॲक्टिव्ह राहील आणि एक्सरसाइजेस मी पण करते, दुसऱ्यांचे घेते सुद्धा. आणि दॅट्स येस. आणि रीडिंग, हॉबीज,
सो मेंटल फिटनेस पण मी भरपूर ठेवलेला आहे. एक्झॅक्टली. या सो आय थिंक एक महत्त्वाचं इन्स्पिरेशन यातनं घेण्यासारखं आहे, की जे आपण इन जनरल जेंडर इक्वॅलिटी, वुमन एम्पॉवरमेंट असं बरंच काय-काय बोलत असतो. पण इथे कुठेतरी इंडिव्हिज्युअल लेव्हलला, फॅमिली लेव्हलला फक्त आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, त्यांचा फिटनेस हे सगळं न बघता कुठेतरी महिलांनी स्वतःच्या हेल्थला मेंटल ॲज वेल एज फिजिकल पण मी त्याला म्हणेल की प्रायोरिटी जर देणं येस, तितकंच पहिले गरजेचं आहे. प्रायोरिटी आपल्याला घेतली, एक्झॅक्टली. आपण सफिशियंट झालो, स्ट्रेंथ मिळाली, तर यांना पाहणं खूप कारण सोपं आहे. डेफिनेटली आय थिंक कुठल्याही फॅमिलीमध्ये जर का करती स्त्री जर स्ट्रॉंग असेल आणि या हेल्दी असेल, तर द होल येस फॅमिली कॅन या स्ट्रॉंग प्रोग्रेस वुमन, बेटर. स्ट्रॉंग सोसायटी, स्ट्रॉंग येस, वुमन, स्ट्रॉंग एक्झॅक्टली. नेशन. येस. आणि अशाच एका संकल्पनेत हेल्थ वाईज बोलायचं झालं तर LP BMW तर्फे आपण याच महिन्यात मंथली फिटनेस सेशन स्टार्ट केले आहेत. वा. आणि यात खूप चांगली गोष्ट अशी आहे की पहिल्याच सेशनला ज्याच्यात ऑलमोस्ट 30 व्यक्तींनी भाग घेतला, 50% जास्त या फिमेल्स होत्या अक्रॉस ग्रेट. एज ग्रुप्स. म्हणजे अगदी येस, येस. 7-8 वर्षाच्या लहान लहान मुलींपासून तर 40s-50s मधल्या बायकांपर्यंत. सो मी सगळ्यांना एनकरेज करेन की हेल्थ आणि नॉलेज सगळ्यांसाठी असल्यामुळे तो सेशनही असा आहे ज्यात जो सर्वांसाठी खुला आहे अँड ऑल ऑफ यू कॅन डेफिनेटली जॉइन अस अँड मोस्ट वेलकम टू जॉइन फॉर दोज फिटनेस सेशन्स. येस सर. सो मॅडम, मला खात्री आहे की आपल्यासोबत भरपूर प्रेक्षक जोडलेले आहेत आणि त्यांना या चर्चेत सहभागी करून घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. बिलकुल सर. सो आपण काही त्यांचे प्रश्न बघूया येस. की त्यांना आपल्याकडनं काय गोष्टींबद्दल माहिती हवी आहे. सो एक महत्त्वाचा प्रश्न यात आहे की लाईफस्टाईल चेंजेस टू रिव्हर्स थिंग्स लाईक PCOD, PCOS, म्हणजे जे आपण म्हटलं की इट्स अ होल सिंड्रोम, इट्स नॉट अ डिसीज पर से, इट्स अ लाईफस्टाईल थिंग. तर आर दोज थिंग्स रिव्हर्सिबल विदाउट मेडिकेशन विथ सर्टन चेंजेस, अँड इफ सो देन रिव्हर्सिबल व्हॉट काइंड नाही. ऑफ चेंजेस? ओके. रिव्हर्सिबल नाही आहे. वन्स डिटेक्टेड इट इज टू बी केप्ट अंडर कंट्रोल. क्युरेबल फुल्ली नाही आहे. पण ते ॲक्सेप्ट करून क्रॉनिक डिसीज म्हणून त्याच्यासाठी रेग्युलरली आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स ॲज अ बेसिस, कंटिन्युअस बेसिस आपण ते करायला पाहिजे. आणि कॉमनेस्ट चेंजेस व्हॉट यू कॅन डू इज इनकल्केट हॅबिट्स ऑफ गुड एक्सरसाइज ऑन डेली बेसिस. त्यानंतर सेकंड, न्यूट्रिशनमध्ये रिफाईंड शुगर किंवा सिम्पल शुगर्स हे प्लीज टाळा. बी कॉशियस अबाउट व्हॉट डाएट यू आर टेकिंग. आणि तुमची फूड प्लेट कशी आहे ती पण पहा. लँडस्केपिंग करतो आपण आपल्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचं किंवा आपल्या बॅकयार्डचं, पण आपल्या फूड प्लेटचं लँडस्केपिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, जिथे लो कार्बोहायड्रेट्स, हाय प्रोटीन्स विथ फायबर्स अँड विथ प्रोबायोटिक्स घेणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. अँड गुड स्लीप. म्हणजे या इवन दो यू आर ऑन द गो एव्हरी टाईम, ग्रॅबिंग अ गुड स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. या आय थिंक हा एक खूपच जास्त महत्त्वाचा भाग आहे. येस. कारण का म्हणजे आपण आहाराविषयी बोलतो, व्यायामाविषी बोलतो, औषधांविषयी बिलकुल. बोलतो. येस. पण झोप विच ॲक्चुअली फॉर्म्स लाईक से 1/3 ऑफ आवर लाईफ स्पॅन येस. अक्रॉस. सो त्याबद्दल आपण फार रेअरली या दृष्टिकोनातनं बघत असतो. इट्स काइंड ऑफ अ रिचार्ज सर. तुम्ही एक्झॅक्टली. मोबाईलची बॅटरी रिचार्ज करायला थोड्या वेळ तरी प्लग इन करून ठेवता, तसं स्वतःला प्लग इन करा स्लीप सोबत. एक्झॅक्टली. येस. आणि इथे सर्वांनीच आय वुड एनकरेज ऑल द फिमेल्स इन अवर ऑडियन्स, आणि तुम्ही सर्वांनी पण आपल्या फॅमिलीतल्या महिलांना एनकरेज करा की आपल्या लहान मुलांचं स्वास्थ्य, नवऱ्याचं वर्क, घरातल्या जबाबदाऱ्या हे सगळं बघताना वेगवेगळ्या टप्प्यांना कायम स्वतःच्या झोपेकडे आणि हो. आरामाकडे जे दुर्लक्ष होतं, ते जितकं होऊ शकेल तितकं अव्हॉइड करायला हवं. येस. आणि ती स्लीप, स्ट्रेस, कॉर्टिसॉल, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि येस. मग या दॅट्स अ सगळ्या सायकल. PCOD येस. सारख्या गोष्टी, ती बिलकुल. सायकल कुठेतरी आपण ब्रेक ब्रेक करायला करायला हवी. लागेल. ॲक्टिव्हली तुम्ही स्वतःहून ती ब्रेक म्हणजे करावी जेणेकरून लागेल. जे आपल्या सर्वांनाच हवं असतं की मला कमीत कमी औषधं घ्यावी लागावीत बिलकुल. आणि जास्तीत जास्त हेल्दी लाईफस्टाईल माझी असावी. तर आय थिंक इट स्टार्ट्स फ्रॉम हिअर. इट स्टार्ट्स फ्रॉम देअर. येस. त्यासोबतच आपण चर्चा केलेल्या बऱ्याच मुद्द्यांबद्दल आणखी काही पुढचे प्रश्न येस सर. विचारले आहेत प्रेक्षकांनी. हम्म. की मॅमोग्राफी जर करायचं असेल तर आर देअर समथिंग लाईक काही ठराविक प्रकारच्या मशिनरीवर करायला हवी, कुठले सेंटर जास्त रिलायबल आहेत आणि किती फ्रिक्वेन्सी असायला हवी? टेक्निकली मी याच्यामध्ये जास्त नाही जाणार. पण मी म्हणेल की मॅमोग्राफीसाठी ॲटलिस्ट रेडी व्हा. घाबरून जाऊ नका. काहीतरी निघेल मग काय करायचं, ही जी भीती आहे ती काढणं मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. सो सोनो मॅमोग्राफी इन्क्लूड्स 2 थिंग्स. एक म्हणजे सोनोग्राफी, जशी तुमची पोटाची सोनोग्राफी होते, सिम्पली तुमची ब्रेस्टची सोनोग्राफी होते. आणि मॅमोग्राफी म्हणजे जसा चेस्टचा एक्स-रे होतो, तसा तुमच्या ब्रेस्ट टिश्यूचा एक्स-रे होतो आणि तो इंटरप्रिट करायचा. So दॅट्स in इट. other words, we can say ki any center which is reliable and well equipped for say sonography and X-ray, येस सर.
They are. should be good Yes, enough even for they are mammography well and equipped. Yes, sonomammography, yes, enoughly and with equipped. of course quite like आणि हाऊ फ्रिक्वेंटली competent इज टू बी radiologist. Yeah. डन. एकदा तुम्ही स्क्रीनिंग केलं, सपोज 40ला तर मस्ट आहे. Mhm. 40ला स्क्रीनिंग केलं, नथिंग इज देअर, गुड इनफ, बट डू नॉट जस्ट निग्लेक्ट. मी जसं ते 3 स्टेजेस सांगितले, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, गायनेकोलॉजिकल चेकअप, तो प्लीज फॉलो करा. आणि मॅमोग्राफी ॲटलिस्ट वन्स इन 3 इयर्स इज इम्पॉर्टंट, आय थिंक. एक्झॅक्टली. आणि Yes. आय थिंक एक महत्वाचा मुद्दा यातला सेल्फ एक्झामिनेशन इज वन ऑफ कोर्स. आणि सेकंड, काही आजार झाल्यावरच गायनेकोलॉजिस्टकडे जा असं नाही. आय थिंक म्हणजे दिस इज वन स्पेशालिटी ऑफ मेडिकल फील्ड Yes. ज्यामध्ये आय थिंक पीपल शुड गो विदाउट ऑर रादर बिफोर हॅव्हिंग मेडिकल इश्यूज. आय म्हणजे ऑलवेज वॉन्ट टू बी अगदी फ्रेंड्स विथ त्या माय adolescent age group पासनं येस. तर मेनोपॉझल बायकांकडे म्हटलं तर वी शुड गो ॲटलिस्ट फॉर अॅन्युअल चेकअप इफ नॉट मोर. बिलकुल. Yeah. ते खूप महत्वाचं आहे. फ्रेंडली Um, अप्रोच डॉक्टरचा तुमच्यातर्फे जर आम्ही देतो आहोत तर यू नीड टू ॲक्सेप्ट इट. येस. सो काही क्वेश्चन्स अनेमियाबद्दल बरेचसे प्रश्न दिसत आहेत. सो एक्झॅक्टली काय प्रकारची औषधी आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रेकमेंड करतो, आणि काही स्पेसिफिक फूड आयटम्स आहेत का की ज्याच्या इंटेकने हिमोग्लोबिन मेंटेन करायला मदत होत असते? ओके. अनिमिया, आता फूड आयटम्स तर आपण तेव्हाच एन्युमरेट केले की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स आहेत, बीटरूट, गाजर आहे, किंवा विटॅमिन सी युक्त फळं ते इन्क्रीज करतात. पण मी म्हणेल की अवॉइड पण काय करायचं तेही पाहून घ्या. एक्झॅक्टली. की बेसिकली तुमचे टॅनिन्स, कॅफेन्स, म्हणजे चहा कॉफी तुम्ही त्याच्यासोबत घेणं अवॉइड करायला हवं. नक्कीच. अल्कोहोल त्याच्यासोबत घेणं अवॉइड करायला हवं. त्यानंतर आउटसाईड फूड जे हायजेनिक नाही आहे, जे तुमच्या पोटामध्ये वर्म्स देणार आहेत, ते तुम्ही प्लीज अवॉइड करा. आणि सपोज तुम्ही डायग्नोसिस झालात ॲनिमियासोबत, तर व्हॉट यू कॅन डू इज, व्हॉट डॉक्टर्स डू इट फॉर यू इज, ते तुम्हाला प्रिस्क्राईब करतील आयर्न सप्लिमेंट्स, जे ओरल असू शकतात. जर खूप ॲक्यूट ॲनिमिया असेल तर आजकाल अवेलेबल आहे इंजेक्टेबल आयर्न, इझिएस्ट आणि सेफेस्ट थेरपी आणि क्विकेस्ट राईज इन हिमोग्लोबिन, जेणेकरून बरेच ॲनिमियाचे जे इश्यूज आहेत ते वेळेत आपण कव्हर करू शकतो. आणि इफ नॉट देन ब्लड ट्रान्सफ्युजन. सो ॲनिमिया इज करेक्टेबल. ॲटलीस्ट यू डिटेक्ट इट अँड बी अवेअर अबाउट इट. या, आणि एक ॲज अ फिजिशियन अनदर पॉईंट आय वुड लाईक टू ॲड इज की बऱ्याच वेळी ही डेफिशियन्सी एका घटकाकरता नसते. म्हणजे मेनी पीपल हॅव आयर्न डेफिशियन्सी, सोबत व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, सोबत प्रोटीनची कमतरता. तर यावेळी एक गोष्ट स्पेसिफिकली लक्षात ठेवायची आहे की आयर्न सप्लिमेंट्स आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स. सो इन दिस डेफिशियंट पीपल अँड ऑल्सो ड्युरिंग प्रेग्नन्सी, मॅडम, जे आपण रुटीनली देत असतो बिलकुल. बाळाकरताच्या ॲडिशनल नीड्स करता, बोथ ऑफ दिस शुड नॉट बी टेकन टुगेदर. देर शुड बी ॲटलीस्ट 2 to 3 hour गॅप. अदरवाईज ते आयर्न आणि कॅल्शियम आपल्या इंटेस्टायनल लेवलला एकमेकांशी कॉम्पीट करतं टू गेट ॲब्झॉर्ब. वन कॅन कॉम्प्रोमाइज द ॲब्झॉर्प्शन ऑफ अदर. सो कीप दोज टू स्पेस्ड अपार्ट इन टाइम. रोज जरी घ्यावं लागलं, एक सकाळी एक संध्याकाळी, असं काहीतरी स्पेसिंग करा. आणि जसं मॅडमने सांगितलं की व्हिटॅमिन सी आहारामध्ये इन्क्लूड केल्याने आयर्न ॲब्झॉर्प्शन बेटर होतं. झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, येस. सो देर आर मेनी मायक्रोन्यूट्रिएंट्स विच आर इक्वली इम्पॉर्टंट. येस, प्रोटीन्स आहेत. आणि अजून एक मुद्दा मी म्हणेल सर की ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, म्हणजे हिमोग्लोबिन ठीक आहे कमी आहे, पण ते का कमी आहे त्याच्यासाठी इज इट ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन, हे पण डिटेक्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच. सो इनफॅक्ट याला जर आपण थोडं इलॅबोरेट केलं की जसं आपण लग्नापूर्वी गुण जुळवतो, पत्रिका जुळवतो, सो आय थिंक सिकल सेल, थॅलेसेमिया, ट्रेट अँड ऑल दीज आर फेअरली जेनेटिक डिसऑर्डर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज समथिंग विच शुड बी आय थिंक स्क्रीन बिफोर मॅचिंग अ मॅरेज प्रपोजल. कारण की असं म्हटलं जातं की थॅलेसेमिया ट्रेट किंवा सिकल सेल ट्रेट जर का पॅरेंट्स मध्ये मायनर फॉर्म मध्ये असेल, बट 2 पॅरेंट्सचा तो एकत्र आला तर मेजर थॅलेसेमिया बाळामध्ये होऊ शकतो, विच कॅन बी अ मेजर लाईफस्टाईल इम्पॅक्ट अँड हेल्थ रिलेटेड इम्पॅक्ट फॉर द चाइल्ड. एव्हरी 21 डेज त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यावं लागतं, लाईफ स्पॅन कमी होतो, केवढे मल्टिपल इन्फेक्शन्स दे आर प्रोन फॉर. सो तो थॅलेसेमिया मेजर कधी आपल्याला अवॉइड करता येईल, जेव्हा ट्रेट पण आपण समजून घेतो. एक्झॅक्टली. सो त्यांना मॅनिफेस्ट झालेलं नसावं, बट दे मे बी कॅरिंग दोज ट्रेट्स. सिंपल टेस्ट आहे तीच ब्लड टेस्ट, फक्त त्याचा HB इलेक्ट्रोफोरेसिस करायचं आहे. येस. सो स्पेशली जर कोणाचं हिमोग्लोबिन वाढत नसेल ट्रीटमेंट घेऊन, किंवा ते कायमच 10, 9, 9.5 या रेंज मध्ये असेल, इवन आफ्टर प्रॉपर ट्रीटमेंट अँड डायटरी हॅबिट्स, तर नक्कीच असे कुठले तरी हिमॅटॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत का याकरता स्क्रीन करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढीकरताही खूप महत्त्वाचं ठरू शकतं. एक्झॅक्टली. सो खूप छान माहिती देत मॅडम. सो आता जस्ट एक आपण अनेक वेगवेगळ्या टॉपिक्सला टच केलं. सो एक जस्ट टू समराईज ऑर आजच्या या चर्चेतनं काहीतरी टेक होम असं की बघ अगदी उद्यापासून फॉलो करता यावं असं तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांकरता काय एक मेसेज देणार?
ओके. वेगवेगळ्या टप्प्यातल्या विमेनसाठी म्हटलं तर जे यंग एजमध्ये मुली आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणेल की पेरिनियल हायजीन मेंटेन करा. पोस्ट मॅरेज ज्या विमेन आहेत, त्यांना मी म्हणेल की ॲनिमिया अव्हॉइड करा बाय ॲड्रेसिंग युअर मेन्स्ट्रुअल इश्यूज. आणि इन मिड 40s, मिड 50s मी म्हणेल की पेरिमेनोपॉज, मेनोपॉज जाणून घ्या आणि तो ट्रीटेबल आहे. सफर होऊ नका. दॅट्स द नक्कीच. सिंपल आय कॅन सो सी. खूपच छान येस, माहिती येस. दिली आणि सर्वांना नक्कीच खूप उपयोगी वाटली असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या LP-BMWच्या म्हणजे लेवा पाटीदार भातृमंडळ वाकडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर देखील आपल्याला अवेलेबल असणार आहे. या. सो काही कारणास्तव जे जण आपल्याला जॉईन होऊ शकले नसतील, तेही या व्हिडिओतल्या माहितीची लाइक यूज करू शकतात आणि येस. त्यांना तो व्हिडिओ कायम तिथे अवेलेबल असेल. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, महत्त्वाची माहिती मिळाली असं वाटत असेल, तर जास्तीत जास्त मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ पुढेही शेअर शेअर करत करा. राहा. येस. आणि तुमचे आणखी बरेच प्रश्न नक्कीच असणार आहे. मी बिलकुल. कमेंट्समध्ये बघतोय देयर इज अ फ्लड ऑफ कमेंट्स अँड मल्टिपल क्वेश्चन्स. बट आय वुड पण लाइक टू आन्सर दॅट. एक्झॅक्टली. येस, सो येस, सर्व येस. आम्ही आत्ताच कदाचित आपण आन्सर करू शकत नाही. पण थँक यू. कमेंट्समध्ये व्हिडिओच्या नक्की लिहा. म्हणजे ॲज मच एज पॉसिबल फ्रॉम आवर साइड मॅडम, मी किंवा इतरही जे डॉक्टर्स आपल्या ग्रुपमध्ये आहेत, ते त्यांना तुम्हाला आन्सर देऊ शकतील नक्कीच. येस. आणि जेणेकरून सर्वांना ती माहिती उपयोगी ठरू शकेल. येस, सर. आणि अशाच प्रकारे हे LP-BMW कलायडोस्कोपची ही पॉडकास्ट सीरीज पुढे कंटिन्यू करत आपण एप्रिल महिन्यातल्या रविवारी एका भेटणार आहोत. डायबिटीज म्हणजे मधुमेह, ओके. जो आय थिंक आजकाल प्रत्येक कुटुंबात कोणाला तरी असतोच. त्याबद्दलच्या चर्चासत्रासाठी त्याचे डिटेल्स, वेळ काय असेल, पाहुणे कोण असतील, एक्सपर्ट काय म्हणतील, हे लवकरच तुम्हाला आपल्या LP-BMWचे व्हॉट्सॲप ग्रुप, यूट्यूब चॅनल या सर्वांथ्रू मिळणारच आहेत. येस. आणि अशाच मिनिंगफुल चर्चांचा भाग घेण्यासाठी LP-BMWच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये अशी आणखी कुठली चर्चासत्र तुम्हाला ऐकायला आवडतील आणि जेणेकरून जे सर्वांना जास्तीत जास्त फायद्याचे ठरू शकतील, हे आम्हाला सांगायला विसरू नका. सो पुन्हा एकदा मित्रांनो, मी डॉक्टर पियुष चौधरी, कलायडोस्कोपच्या मेडिकल कॉन्व्हर्सेशन्सचा आपला होस्ट. अश्विनी नारखेडे मॅडमचं मनापासून आभार मानतो थँक यू, सर. की आज त्यांनी वेळ काढून आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं. अँड विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे वुमेन्स डे. या. on behalf of LP-BMW Kaleidoscope, an initiative by Leva Patidar Bhatru Mandal Wakad. Thank you. थँक यू.